विधान परिषद उपसभापतींच्या अध्यक्षतेत महिला आयोगाबाबत महत्त्वाची बैठक सुरू आहे। आयोगाची कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासाठी ही विशेष बैठक आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत। राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रामाणिकरण प्रक्रिया, त्या अंतर्गत अडचणी, अंमलबजावणीची स्थिती तसंच आयोगाकडून असलेल्या अपेक्षांचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। दुपारी 12 वाजता महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय खरं तर वैष्णवी हगवणे हे जे प्रकरण पुण्यात झालं त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि राज्य महिला आयोगावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले। आता महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ आक्रमक झालं। एकीकडे आपण पाहतोय नीलम गोरे यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। काय ताजे अपडेट आहे? अगदी खरं आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर खऱ्या अर्थानं महिला आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येत आहेत, कारण आपण जर बघितलं असेल तर महिला आयोगाने जर हस्तक्षेप केला असता तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता, अशा भावना ज्या आहेत त्या सोशल मीडिया असेल, सामाजिक कार्यकर्त्यांकडून, त्यासोबत विरोधक देखील व्यक्त करताना पाहायला मिळतात। आणि त्याचमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होताना आपल्याला पाहायला मिळालं। आज 12 वाजता खरं तर महाविकास आघाडीच्या महिलांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे आणि या भेटीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणतीही राजकीय व्यक्ती नसावी असं खरं तर पत्र जे आहे ते राज्यपालांना दिलं जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा जो कारभार हाकला जातो त्यामध्ये कुठेतरी एक विरोधकांकडून असा आरोप होतो की राजकीय व्यक्ती असल्यामुळे न्याय मिळत नाही आणि याचमुळे कुठेतरी महिला आयोगाचे अध्यक्ष बदलावे आणि राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नसलेले अध्यक्ष आयोगावर असावेत, अशी भावना, अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून आहे। 12 वाजता राज्यपालांना भेटल्यानंतर खरं तर आपण जर बघितलं असेल तर सुषमा अंधारे असतील, वर्षा गायकवाड असतील, यांच्या नेतृत्वात खऱ्या तर महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेतील आणि राज्यपालांना एक पत्र देतील। मात्र दुसरी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे नीलम गोरे यांनी देखील विधानभवनात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे। ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत सरकारची, खरं तर त्यामुळे प्रतिमा मलिन होते, विरोधक टीका करताना पाहायला मिळत होते आणि महिला आयोगावर देखील अध्यक्ष आणि त्यांच्या कारभारावर कुठेतरी टीका विरोधकांकडून केली जात होती। याचीच दखल आता नीलम गोरे यांनी घेतलेली आहे। नीलम गोरे यांनी देखील 12 वाजता बैठक बोलवली। या बैठकीला स्वतः रुपाली चाकणकर या देखील उपस्थित असणार आहेत। त्यासोबत महाविकास आघाडीच्या काही महिला नेत्या देखील या बैठकीला उपस्थित असतील आणि कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल, धोरणं काय आखता येतील, कारण अशा घटना मागील काही महिन्यात बऱ्याच घटना घडलेल्या आहेत। महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचा आरोप विरोधकांकडून केले जाते आणि या सगळ्यामध्ये महिला आयोगाची काय भूमिका असावी, महिला आयोगाने कशा पद्धतीचं काम करावं याच्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या नीलम गोरे यांच्याकडून केल्या जात आहेत। करत आज अपडेट घेत आहोत। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।